मुळ्याचे काप करण्यासाठी लागणारं साहित्य: मुळा, रवा, लिंबू, धणेपूड, गरम मसाला, तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल आणि चवीप्रमाणे मीठ। मुळा स्वच्छ धुवून त्याचे अशा पद्धतीने तुकडे करायचे आणि असे पातळ काप करायचे। मुळ्याचा उग्र वास जाण्यासाठी या कापांवर लिंबू पिळायचं आणि मीठ घालून धणेपूड, गरम मसाला, लाल तिखट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आता सगळे मसाले मुळ्याला व्यवस्थित लावून घ्यायचे आणि आता हे मिश्रण 15 मिनिटं ते अर्धा तास झाकून ठेवायचं। आता रव्यात हे काप घोळवून घेत अशा पद्धतीने शॅलो फ्राय करायचे। झाले आपले मुळ्याचे काप तयार। ही भाजी आहे ना, या पद्धतीने भाजी केली एकतर कळणारच नाही की ती मुळ्याची भाजी आहे। रुचकर होते, चवदार होते, जबरदस्त लागते। मुळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे ॲज युजल। यावर काही जर मुळ्याची मुळं दिसली तर ते काढून घेऊ शकता, पण हा स्वच्छ मुळा आहे। याचे ना असे साधारण 4 इंचाचे तुकडे करून घ्यायचे। हे झालं की पुढची स्टेप म्हणजे याचे असे पातळ काप करून घ्यायचे। हे या पद्धतीने असं कट केलं की कळत पण नाही की हे मुळा आहे। आता हे सगळे कट केलेले मुळ्याचे काप एका छानशा प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर मुळ्याचा उग्र वास येऊ नये म्हणून काय करायचं, यावर घालूयात लिंबाचा रस, मीठ, पाणी वगैरे काढणार नाही होत आपण यातलं, सांगते काय करायचं ते, धणेपूड चमचाभर, गरम मसाला आणि बॅडगी मिरची पावडर। यामुळे रंग सुरेख येतो, बाधत नाही ही बॅडगी मिरची। सो 1-2 चमचे हे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। हे सगळं मिश्रण आहे ना, मसाले याला कोट करून घ्यायचे। मुळ्यामध्ये भरपूर मॉइश्चर असतं, त्यामुळे पाणी वगैरे घालायची अजिबात गरज नाही आहे। आणि आता हे मसाले छानसे कोट झाले की 10 मिनिटं हे मसाले मुळ्यामध्ये सोक करण्यासाठी ठेवून देऊयात। आता हे मुळ्याचे काप तुम्ही बघू शकाल, मस्त असं पाणी सुटलंय, साधारण अर्धा तास ठेवलं होतं मी। आहा, आता हे काप घ्यायची, इथे आहे रवा आणि यामध्ये हे प्रत्येक काप असे छान घोळवून घ्यायचे। हे छान असं पाणी सुटलं पाहिजे, म्हणजे याला कोटिंग छान बसतं कापाला। वाह, आता हे सगळे काप मस्तपैकी शॅलो फ्राय करायचे। आता इथे 1 चमचाभर तेल तव्यामध्ये गरम करून घेतलेलं आहे, यामध्ये सोडूयात ही काप। आणि तेल आहे ना छान कडकडीत गरम झालं पाहिजे हे सोडताना, नाहीतर मग मसाला काय होतो, मसाला चिकटून नाही राहत। आणि छोटूसाच पॅन घेतलेला आहे, कारण इंडक्शनला जितका सर्कम्फरन्स आहे तितकीच हीट लागते। आणि आता हे छान खरपूस होईपर्यंत दोनही बाजूने तळून घ्यायचं। आता हे काप मस्तपैकी आपले फ्राय करून तयार आहेत, छान असे कुरकुरीत बनतात। आणि हे काढूयात।